नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत सेट परीक्षेत मधील आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वळूया व्हिडिओवर। CBSE आरक्षण सेट परीक्षेतून वगळले। पुणे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी जूनमध्ये घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेतून म्हणजेच सेट परीक्षेतून विशेष मागास प्रवर्गासाठीचे SBC आरक्षण वगळण्यात आले आहे। त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज कसा करायचा असा प्रश्न आहे। परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार निखिल तापसे म्हणाले, सेट परीक्षेसाठीच्या आरक्षणामध्ये SBC प्रवर्गाचा समावेश नसल्याचे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकातून निदर्शनास आले। गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेत या आरक्षणाचा समावेश होता, त्यामुळे अचानक हे आरक्षण का वगळण्यात आले असा प्रश्न निर्माण झाला। याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे विचारणा केली असता UGCच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यासाठीची कागदपत्रे दाखविण्यात आलेली नाहीत। त्यामुळे आता या प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते। त्यानुसार 15 जून रोजी 40वी सेट परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। नियमित शुल्कासह या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 13 मार्चपर्यंत मुदत आहे, तर विलंब शुल्कासह 21 मार्चपर्यंतची अर्ज भरता येणार आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGCने निर्देश दिले होते त्याचे पालन विद्यापीठाने केले आहे, असे मत डॉक्टर ज्योती भाकरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।